जय भीम। काय नाही, शासनाचा दीक्षाभूमीच्यासाठी जी विचारधारा आहे, मनुवादी प्रवृत्तीची विचारधारा याला म्हणतात। सौंदर्यीकरणाच्या नावावर विद्रुपीकरणाचा सपाटा लावलेला आहे, परंतु सूर्याला कितीही झाकलं तरी तो सूर्य झाकला जाऊ शकत नाही। परंतु ही जी वास्तू निर्माण झालेली आहे दीक्षाभूमीची, ही भव्य दिव्य वास्तू जी आहे ही लपवण्याचा प्रयत्न मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे। ह्यासाठी स्मारक समितीच्या लोकांनी लक्ष घालायला पाहिजे होतं। जर त्यांनी लक्ष घालून उचित पाऊल उचललं असतं तर हे एवढं आंदोलन पेटलं नसतं। स्मारक समितीला त्यांची विचारधारा कशी पटली हा आंबेडकरी जनतेला विचार पडला। स्मारक समितीने जर याच्यात दखल घेतली असती तर हे आंदोलन एवढं पेटलं नसतं। कारण ही मनुवादी प्रवृत्ती आताच असा प्रकार घडवते अशातला भाग नाही आहे। हजारो वर्षापासून यांचं हे कारस्थान सुरू आहे। बुद्धाचा काळ जेव्हा आला होता, बुद्धाचा प्रसार जोरात वाढला, तेव्हाही काल्पनिक म्हणू तयार करून त्यांनी बुद्धाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे लोकांना बुद्ध कळायला लागला। शिक्षित झाल्यामुळे बुद्धांची विचारधारा त्यांनी जे स्वीकारली आणि आज मोठ्या प्रमाणात भारतभरामध्ये बुद्धाचा, भगवान गौतम बुद्धाचा जो प्रसार होत आहे ते त्यांच्या नजरेत बोचत आहे। आणि ही आंबेडकरी समाजाने आणि आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी सगळ्यांनी मिळून ही वास्तू तयार केली। आज दरवर्षी संख्या इथे वाढतच चालली, त्यामुळे ही वास्तू लपवण्याचा प्रयत्न जर हे करतील तर आंबेडकरी समाज इतका जागरूक झालेला आहे, यांना पडता वाट सुधारणार नाही। जर हे रस्त्यावर उतरले त्यांना हा निर्णय मागे घ्यावाच लागेल, कुठल्याही परिस्थितीत मागे घ्यावं लागेल। आम्ही कलावंतातर्फे ह्या आंदोलन आणखी पेटवू आम्ही, त्यामध्ये मी प्रथम पुढाकार घेईन, कारण मी सिनियर असल्यामुळे माझ्या संपूर्ण कलावंतांना सांगणार की आपण कलाकार मंडळी सगळे मिळून दीक्षाभूमीसाठी लढा देऊ आणि ही लढाई आपण जिंकून दाखवू। येणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनाआधी काय हे जे पार्किंगची जे गड्डा खोदलेला आहे तो बुजवला जाणार? हां, आता तर प्रयत्नात लागले आहेत सगळे जे विधानसभेमध्ये प्रतिनिधी बसलेले आहेत त्याच्यावर ते उठाव करीत आहेत, ते बोलत आहेत तिथे। आणि तसंही शासनाने आता ते स्टे आणलेलं आहे, ते बांधकाम त्यांना थांबवावंच लागेल, कुठल्याही परिस्थितीत थांबवावं लागेल। बांधकाम तर थांबवतील, पण धम्मचक्र परिवर्तन दिनाआधी ही जागा जी जशीची तशी होती तशी केल्या जाईल का? ते प्रयत्नात आहेत ना, प्रयत्नात आहे। आता सगळे प्रतिनिधी बोलून गेले की ते जेव्हा इथे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होतो तोपर्यंत इथे कुणाला दुखापत होऊ नये म्हणून ती जागा जशीची तशी करावी अशी त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे। आणि दीक्षाभूमीचं जे छत आहे आतमधून आम्ही काल परवाला बघितलं, त्याच्या खाली स्तूपाच्या खाली बकेटा लावलेल्या गेल्या, त्या स्तूपाचं काय? आता तेच तर मी म्हणतो ना, सौंदर्यीकरणाच्या नावानं हे जे विद्रुपीकरण करत आहेत ते आधी त्या स्तूपाची जे काही दुर्दशा होत आहे त्याला सुधारण्याचा प्रयत्न कोणी करत नाही आहे। त्याला सुधारण्याच्या आधी प्रयत्न करायला पाहिजे, नंतर हे नंतरचा विकास करायला पाहिजे, पण त्याची सुधारणा होत नाही आहे। याच्यावरूनच कळते, लक्षात येते की हे मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांची विचारधारा आहे।